माझा कुठलाही स्वार्थ नाही आहे. माझं फक्त प्रेम आहे स्वानंदीवर. माझ्या मनात गिल्ट आहे. त्या दिवशी आमच्या हातून जे घडलं त्याचा परिणाम बघून आलेली गिल्ट. मी तर माझ्या मित्राच्या लग्नासाठी आलो होतो इंडियामध्ये. मला सुजितनं इन्व्हाइट केलं पार्टीला. सुजित, पार्टी 2 ऑगस्टला होती की नाही? आणि इन्व्हिटेशनवर 7 PM ऑनवर्ड्स लिहिलं होतं. बरोबर आहे. मी 8:30ला आलो होतो आणि मी आल्यावर तुला सॉरी बोललो होतो. मला मान्य आहे की त्यावेळेला जे काही झालं आमच्यामध्ये त्यावेळेला मी सुद्धा हाय होतो, नशेत होतो. मला मान्य आहे ते. पण US ला जाऊन सुद्धा तो प्रसंग मी विसरू शकलो नाहीये. बाहेर यायला मलाही खूप दिवस लागले. आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला कळलं की स्वानंदी प्रेग्नंट आहे. आणि ते सुद्धा माझ्यामुळे. मग मी तिला न्याय द्यायला नको का? आमच्या बाळाची जबाबदारी मी घ्यायला नको का? बाप असलो तरी मला फिलिंग्स आहेत. माझ्या बाळाबद्दल अटॅचमेंट आहे. म्हणून मी इथे आलो. नाहीतर मला सांगा, US मध्ये मोठ्या पगाराची नोकरी सोडून मी इथे तुमच्या घरात भांडणं लावायला काय येऊ? मला काय हौस आहे? सर, मला माझ्या मनातला गिल्ट संपवायचा होता. आणि मुख्य म्हणजे स्वानंदी आणि बाळाची जबाबदारी घ्यायची होती. सर, पुरुषार्थ मुलीबरोबर मजा मारण्यात नसतो, ती जबाबदारी स्वीकारण्यात असतो. आणि माझे संस्कार मला हेच सांगतात. दुष्यंत, आम्ही का विश्वास ठेवायचा तुझ्यावर? जस्ट बिकॉज तू स्वानंदीची जबाबदारी घ्यायचं नाटक करतोयस म्हणून? त्या रात्री त्या पार्टीमध्ये अनेक मुलं होती. उद्या आणखी कोणीतरी मुलगा येईल, सेम स्टोरी सांगून स्वानंदीच्या बाळाचा बाप असल्याचा क्लेम करेल. मग आम्ही त्याच्यावरही विश्वास ठेवायचा का? दुष्यंत, तुला कळतंय का? स्वानंदीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. संचिता, प्लीज, काय बोलतेस तू? हे असं बोलून तू तिच्या चारित्र्यावर संशय घेतेस. प्लीज माझं ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलतोय.